वैशाली रोकडे माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। तर म्हणजे मी आता आले बघा पोलीस स्टेशनला, म्हणजे बराच वेळ झाला आहे। ते ऑनलाईन कंप्लेंट केली होती मी, ऑफलाईन अर्ज दाखल करायचं होतं। तुम्हाला तर माहिती आहे कोणाचा करायचं आहे, पूनम जगताप ह्या आयडीच्या कंप्लेंट करायची होती। पण मला एवढं पहिलं सगळ्यात आधी सांगायचं की शनिवारी पण मी आले होते, सोमवारी पण आले होते बघा, मिस्टर पण बाहेर आले। तर ह्या म्हणजे मला सगळ्या पोलीस आयुक्तांनी सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं, खूप मदत केली। मला वाटतं होतं असं यूट्यूबवर माझे फोटो यूज केल्याने मला ते कंप्लेंट होती की नाही, मला झुडकावून लावतील म्हणून, की नाही कंप्लेंट वगैरे होणार नाही म्हणून, पण झाली आहे कंप्लेंट। तर हे मिस्टर आताच बाहेर आले, त्याच्यामुळे आम्ही त्या आयडीची कंप्लेंट केली आहे। ऑनलाईन पण केली आहे, ऑफलाईन पण केली आहे। लावतील आता शोध। पण माझं म्हणणं एवढं आहे, सगळ्या यूट्यूबवर म्हणजे ज्या यूट्यूबवर ताई आहेत ना, ज्या सर्व लाईव्ह घेतात, त्यांना एवढंच म्हणणं आहे माझं की त्या जी आयडी आहे पूनम जगताप ही नावाची, ओम नाव आहे त्याचं, ओमी नाव आहे, ओम नाव आहे, जे असेल ते कोणी असेल, त्यांच्याही आयडीवर जो व्यक्ती आला किंवा मेसेज वगैरे कमेंट केली की त्यांनी पण त्याची कंप्लेंट करावा, मला सहकार्य करावं त्यांनी पण, तो लवकर पकडला जावा म्हणून। कारण की त्यांनी मला न विचारता, माझ्या न परमिशनशिवाय त्यांनी माझा फोटो यूज केला आहे त्याच्या आयडीवर, आणि अश्लील शब्द लिहिलेला होता तिथे। आता त्याची कंप्लेंट झाली आहे। मला तेवढंच म्हणायचं आहे की सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली, यूट्यूबरवाले, माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीने पण त्याच्यासाठी खूप मदत केली, आणि पोलीस आयुक्तांनी पण खूप मदत केली मला वाटलं नव्हतं म्हणजे घेतील ते माझी कंप्लेंट एवढ्याशा गोष्टीसाठी। पण त्यांना म्हटलं की माझ्या फोटोचा चुकीचा वापर होईल, मला त्याची कंप्लेंट करायची। ते म्हटले आम्ही त्याचा शोध लावून देऊ म्हणे, तुम्हाला नक्कीच तुमची मदत करू म्हणे आम्ही त्यासाठी। तर ते म्हणले तुम्हाला कोण आहे तो व्यक्ती, तो शोधून देऊ म्हणे आम्ही। तर त्यांच्यासाठी त्यांचे पण खूप खूप धन्यवाद, यूट्यूब फॅमिलीचे पण, त्यांनी मला याच्यासाठी मदत केली, सहकार्य केलं, त्यांचे पण धन्यवाद। आता बघू, कळेल लवकरच कोण आहे तो, कारण की मी खूप इरिटेट व्हायला लागले त्याच्या वागण्याने। सतत येऊन तो मेसेज करतोय मला, आणि त्याला वाटलं की ही फक्त धमकी आहे, की मी पोलीस स्टेशनला जाऊन त्याची कंप्लेंट करणार नाही। बॅड कमेंट असू द्या, काही असू द्या, सर्वांची पोलीस कंप्लेंट, सायबरवाले कंप्लेंट घेत आहेत। तर माझं सगळ्यांना तेच म्हणणं आहे, सगळ्या यूट्यूबची आपली फॅमिली आहे, ज्या ताई सगळ्या लाईव्ह घेतात, त्यांना घाण कमेंट येतात, किंवा तुम्हाला कोणी घाण बोलत असेल, आता हे पूनम जगताप नावाची आयडी आहे, तिचीसुद्धा कंप्लेंट करा तुम्ही, तो लवकरात लवकर पकडला जाईल, कळेल ते तो का करतो आहे असं म्हणून। हे आपलं त्या मुलीच्या नावाची आणि माझ्या फोटोचा वापर करून त्याने असं केलं आहे। कारण की तुम्ही पुढे निघल्याशिवाय, आपण कुणी एकाने पाऊल उचलल्याशिवाय दुसरं कोणी पाऊल उचलणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं मीच पाऊल उचलते। आणि त्याच्यासाठी माझ्या मिस्टरांनी पण मला मदत केली, सहकार्य केलं की तू कर म्हणे त्याची कंप्लेंट। आता आम्ही कंप्लेंटच केलेली आहे बराच वेळेस। त्याने आम्ही जेवढ्या वेळ तो आम्हाला फॉर्म भरायला लावला, तेवढ्या वेळेस आम्ही जाऊन विचारत होतो कसं करायचं, काय करायचं, त्यांनी सर्व सांगत गेले आम्हाला। आणि त्याच्यामुळे ते म्हणले तू कर म्हणे, तुला त्रास कारण की मला पण एक मुलगी बघा, माझ्या मुलीला नंतर असंच कुणी केलं, मग ती बोलून घाबरून राहील, त्यापेक्षा म्हटलं सोशल मीडियावर फोटोचा गैरवापर होतो कसा, पण त्यांनी फोटो न विचारता काढून घेतला, त्यांनी स्वतःच्या आयडीला ठेवला आहे। त्याच्यामुळे मला त्याची कंप्लेंट आणि त्याचा शोध मी लावणारच आहे। आणि पोलीस जेव्हा मला विचारते ना की याच्यासोबत काय करायचं आहे, तर मग त्याला सांगा की याला शिक्षा द्या म्हणून। आतमध्ये तर व्हिडिओ नाही करू शकत ना, म्हणून मी बाहेरूनच व्हिडिओ स्टार्ट केला, कारण की आम्ही खूप वेळचं बसलेलो होतो तिकडे। आणि ते असे पण म्हटले नाही आम्हाला तुम्ही इथून नका करू, बाहेर जाऊन घरी जाऊन करा, असं काही म्हटले नाही। ते तिथं बसले, जेवढ्या वेळेस आमची मिस्टेक व्हायची आतमध्ये जायचो आम्ही, विचारायचो, सहकार्य खूप छान केलं त्यांनी। असं नाही पहिल्या वेळेस पण ते नव्हते, त्यावेळेस दुसऱ्या पोलिसांनी पण मला खूप छान सहकार्य केलं, तेव्हा पण त्यांनी एकाने पण ऑनलाईन पटकन दखल घेतली आणि लगेच कंप्लेंट केली ऑनलाईन त्यांनी। आता आम्ही ऑफलाईनही केली आहे,
आता सध्या माझ्या पर्समध्ये आहे ते अर्ज दिला आहे मी त्याचा, तर तोही तुम्हाला मी दाखवेल, लाईव्हला दाखवेल मी आज. पण माझी एवढी विनंती आहे, तो जर आज आला लाईव्हला तर कुणी त्याच्याविषयी विचारू नका, बोलू नका. कारण की जो त्याला तुम्ही रिप्लाय करताल ना तो निघून जातो, असं पण विचारू नका काही की काय झालं, काय बोलले पोलीस लोक, हे असं काहीच विचारू नका. कारण की मी इथं पण काहीच सांगणार नाही. फक्त त्या आयडीची कंप्लेंट केली, मला एवढं म्हणायचं, माझं समाधान झालं की मी स्वतःसाठी पुढं आले म्हणून. आणि प्रत्येक स्त्रीनी तुम्हाला सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्षात जर कोणी असं करत असेल तर पटकन जा. मी आता घरी आले कारण की माझा मोबाईलमध्ये स्विच ऑफ झाला. मग मी फ्रेश झाले कारण की तो खूप वेळ बसले होते, 1.5-2 तास. त्याच्याने गरमीने हे झाले. पण आले, जेवले विवले, म्हटलं अर्धा व्हिडिओमध्येच बंद पडला होता. तर माझं तेच म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रीने ज्यांना बॅड कमेंट येत आहेत, कोणी रस्त्याने जाताना घाणेरडे शब्द बोलले, काही बोलले, तर त्यांची कंप्लेंट करा. आणि आपले जे यूट्यूब चॅनलवर ताई आहेत, ज्या आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या ताई आहेत, ज्या लाईव्ह घेतात सर्वजण, त्यांना ज्या घाण कमेंट येत आहेत, त्या ताईंना पण माझी विनंती आहे की तुम्हाला ज्या घाण कमेंट येतात त्यांचे स्क्रीनशॉट घ्या. जेवढे तुम्हाला घाण कमेंट, तर एकच व्यक्ती पण सतत तुम्हाला घाण कमेंट करत असेल, इथं बरेच व्यक्ती पण तुम्हाला घाण कमेंट करत असेल, त्याचे स्क्रीनशॉट घ्या, त्याचं कंप्लेंट करा, पोलिसाकडे जावा, त्या आय डी दाखवा की ही व्यक्ती मला घाण कमेंट करते. तर पोलीस नक्कीच त्याच्यावर शोध घेत आहेत. कारण की मी स्वतः आता तेच केलं आहे, त्याची कमेंटही दाखवली आहे आणि मी त्याचा माझा फोटो जो वापरला आहे तोही दाखवला आहे. त्यांनी माझे सगळे झेरॉक्स वगैरे सगळे मी त्यांना दिले. ते जेवढे कमेंटचे मी स्क्रीनशॉट घेतले त्याचे झेरॉक्स काढले, मोबाईलमधले पण मी त्यांना पाठवले. त्यांनी मला त्यांचा नंबर दिला, मी त्यांच्यावर पण ते सेंड केले. तर तुम्ही पण तसंच करा. सगळ्या माझ्या ताईंना विनंती आहे की घाण कमेंटला दुर्लक्ष करू नका. सतत आपल्याला घाण कमेंट येत असल्यात तर तुम्ही त्यांची पोलीस तक्रार नक्कीच करा, पोलिसात जाऊन तक्रार नक्कीच करा. हेच मला बोलायचं आहे आणि आज त्याच्यासाठीच व्हिडिओ केला आहे. हां, पोलीस ते मिस्टर पण म्हणते पोलीस तक्रार घेत आहेत आणि ऑनलाईन पण तुम्ही त्यांची कंप्लेंट करू शकतात. घरी बसल्या पण तुमची कंप्लेंट ते घेतात. लोकांना वाटतं काय कंप्लेंट केलं तर पण दखल नाही घेत, ते काय पकडी जात नाही, किती काय लोक इग्नोर करते. खरंच आपल्याला त्यांना काय वाटतं की मी घाण कमेंट करतो, माझा कोणी शोध वगैरे लावणार नाही, असं तसं. तो हा विचार करत नाही. एखादी सटकलेली बाई असेल ती नक्कीच जाऊन कंप्लेंट करते. कारण मी पण पहिले तशीच करायचे, ले घाण कमेंट येत होत्या, मी इग्नोर करायचे. पण ह्या व्यक्तीला मी जास्त इरिटेट झाले. आणि आपण किती ब्लॉक करणार आणि किती टाईम आउट देत जाणार, ते लोक काही सुधरत नाही. त्यांना सुधारणारा म्हणजे त्यांचा बाप पोलीस बसलेला असतो, तो नक्कीच सुधरेल. त्यांना 4-5 फटके पडल्याशिवाय ते लोक सुधारणार नाही. म्हणून तुम्हाला पण तीच विनंती आहे, घाण कमेंटवाल्यांचे स्क्रीनशॉट घ्या आणि सरळ पोलीस स्टेशनला दाखवा. ते आय डीनी तो शोध काढतात आणि ते बरोबर पकडले जातात. तर मला हेच सांगायचं होतं माझ्या व्हिडिओतून आज. तुम्हाला धन्यवाद.